नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी क्रिकेट विश्वातून आहे. वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया अखेर मायदेशी दाखल झाली आहे आणि टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलंय. दिल्ली विमानतळावर क्रिकेट चाहत्यांनी तोबाक गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील आज भेट घेणार आहे. इतकंच नाही तर संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य मिरवणूक देखील निघणार आहे. तर ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडिया भारतामध्ये दाखल झालेली आहे. दिल्ली विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील टीम इंडिया भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीम इंडियाचं अभिनंदन देखील करतील, खेळाडूंशी संवाद साधतील. तर संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मायदेशी दाखल झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये 7 धावांनी भारतानं विजय मिळवलेला होता. त्यामध्ये सूर्यकुमार यादवची कॅच ही अत्यंत लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरलेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे हार्दिक पांड्या असेल, त्याचबरोबर बुमरा असेल, यांची गोलंदाजी देखील अत्यंत महत्त्वाची ठरलेली होती. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, टीम इंडियाचं मायदेशी आगमन झालेलं आहे, जल्लोषात स्वागत देखील झालंय आणि आज पंतप्रधान मोदी टीम इंडिया यांची भेट होणार आहे. अगदी बरोबर आहे सागर. तब्बल 17 वर्षांनंतर हे स्वप्न साकार झालेलं असं म्हणता येईल. आणि बार्बाडोसमध्ये आपल्याला माहिती आहे प्रचंड मोठं वादळ आलेलं होतं. त्यामुळे टीम इंडिया भारतात येण्याची जी तारीख होती ती पुढे गेलेली होती, लांबलेली होती. त्यामुळं कधी टीम इंडिया दाखल होणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं सगळं जे लक्ष आहे ते लागलेलं होतं. आणि राजधानी दिल्लीमध्ये साधारणतः 6:15 वाजता विशेष विमान जे आहे ते दाखल झालं. आणि त्यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतोय ITC मौर्य जे सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर आहे त्या हॉटेलमध्ये सध्या टीम इंडिया दाखल झालेली आहे. सध्या या ठिकाणी ती रेस्ट घेते संपूर्ण टीम इंडियातले सगळे सदस्य जे आहेत म्हणजे खेळाडू जे आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय हे सगळेजण ITC मौर्यमध्ये सध्या दाखल झालेले आहेत. आणि काही वेळानंतर म्हणजे साधारणतः 1 तासाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी लोककल्याण मार्गावरच्या त्यांच्या निवासस्थानी ही सगळी टीम इंडिया दाखल होईल. विश्वचषकासह पंतप्रधान मोदींची ती टीम इंडिया जी आहे ती भेट घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की म्हणजे प्रचंड कष्ट केलेले होते टीम इंडियानं आणि 17 वर्षानंतर हे स्वप्न साकार झालं. आणि एकंदरीत भारतामध्ये जर पाहायला गेलं तर क्रिकेटला अक्षरशः देव मानलं जातं. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष टीम इंडियाच्या आगमनाकडे लागलेलं होतं आणि त्यानुसार टीम इंडिया ही दाखल झालेली आहे. आणि पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर दुपारी साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान राजधानी दिल्लीमधून पुन्हा टीम इंडिया मुंबईकडे रवाना होईल. आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक सेलिब्रेशन ठेवण्यात आलेलं आहे. तिथं म्हणजे ओपन बसमधून त्यांची जी मिरवणूक आहे ती देखील काढण्यात येणार आहे. त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं या टीम इंडियाच्या आगमनाकडं आणि ती अखेर दाखल झाली आहे. काही वेळानंतर ते पंतप्रधान मोदी यांची भेट देखील घेणार आहेत. सागर.